तर मावळमध्ये कुंडमळा पूल दुर्घटनेमध्ये चौघांचा मृत्यू झाला असून 51 जण यामध्ये जखमी झाले। 25 तासानंतर इंद्रायणी नदीमधील रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलेलं आहे। आज दिवसभरामध्ये नदी पात्रामध्ये कोणतीही व्यक्ती आढळली नाही। मावळमधल्या कुंडमळा पूल दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला असून 51 जण जखमी झालेत। आज दिवसभरात नदीपात्रात कोणतीही व्यक्ती आढळली नाही। कुंडमळ्यामधील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला। कुंडमळ्यामधील पूल 30 वर्ष जुना असून जीर्णावस्थेत होता। पूल दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय, त्यापैकी 3घांची ओळख पटली आहे। मृतांमध्ये 3 पुरुषांसह 6 वर्षाच्या चिमुकल्याचाही समावेश आहे। 51 जण जखमी असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे। एनडीआरएफच्या बचाव कार्यात 38 जणांना वाचवण्यात आलंय। दुर्घटनाग्रस्त पुलाचा भाग पाण्यातून काढण्यात आलाय। सकाळी 11 वाजता कुंडमळ्यामध्ये 200 ते 300 मीटर अंतरावर शोध मोहीम राबवली। स्थानिक जीवरक्षक संस्थेकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं। शोध मोहीम राबवण्यासाठी यंत्रणांकडून ड्रोनचा देखील वापर करण्यात आला। तर तहसीलदार आणि प्रांताधिकारी शोध मोहिमेत सहभागी झाले होते। कुंडमळ्यातल्या दुर्घटनेवरून विरोधकांच्या आरोपांवर सत्ताधाऱ्यांनी पलटवार केला। पूल बनवण्यासाठी 8 ते 10 कोटी मंजूर, पण पैसे कुठे गेले असा सवाल संजय राऊतांनी विचारला। तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत आरोप करणाऱ्यांना उत्तर देत नसल्याचं फडणवीस म्हणाल्या। माझ्या हिशोबाने 15 कोटी रुपयाचा निधी मागितला आणि 8 कोटी रुपये मंजूर झाला। मंजूर झालेला पैसा त्या पुलासाठी योग्य वेळी वापरला असता, तो पूल उभा केला असता, तर काल 40-45 लोक जी बेपत्ता आहेत त्यांचं कुटुंब ते प्राणाला मुकले नसते ना। असं आहे, काही लोक देशाच्या सेनेवर आरोप करतात, देशाच्या शौर्यावर आरोप करतात, त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपाचं पडलं आणि अशा लोकांना उत्तर द्यायला बसलो नाही येते। इंद्रायणीवरील पुलासाठी रवींद्र चव्हाण यांची 80 हजारांच्या पत्रांवर सही आहे। रवींद्र चव्हाण झोपेत सही करतात का असा सवाल राऊतांनी केला। या संदर्भात भाजपच्या मावळ तालुकाध्यक्ष भेगडेंनी रवींद्र चव्हाणांना पत्र लिहिलं होतं। त्यांच्या सहीचं पत्र आहे। मंत्री सही करताना सुद्धा किती नॉन सिरियस असतात, झोपून असतात। अशा 8 कोटीचं काम आहे असं मी ऐकलं, पण पत्रावर सही आहे 80,000। ते पहा, म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत, म्हणजे किती गांभीर्य आहे। तर पूल धोकादायक होता, मग प्रवेश बंदी का केली नाही असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय। हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेश बंदी का नाही असा प्रश्न आहे। जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्यानं का नाही झाला। पण मुळात हा प्रसंग का येतो? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? असे पूल दुरुस्ती किंवा ते बंद करणं असं काही नियोजन करता येत नाही का? ब्रिज चांगलं नसते, लई जुना आहे आणि लोकलही होती, 2 व्हीलर पण होती तिथं, त्यामुळे पडले ते। ज्यावेळेस झालं ना ते त्यावेळेस म्हणजे ब्रिजवरती 4-5 2 व्हीलर होते आणि 50 ते 60 लोक होती। ते 2 व्हीलरमुळे लोकांना रोड क्रॉस करता येत नव्हता आणि एकदम असा आवाज आला ब्रिजचा करकर, आणि ते 3 ते 4 सेकंदामध्ये पूर्ण ब्रिज खाली आलं। कारण की ते ब्रिजची तेवढी मजबूतीच नव्हती ना, म्हणजे तेवढे सहनशीलताच नव्हती ना, कॅपॅसिटी नव्हती, त्यापेक्षा जास्त लोक आले तिथे। ब्रिज सोबत खालीच गेलो, तिची साईडला जाळी होते त्याच्यावर आम्ही पडल्यामुळे राहिलो। ती साईडला जी जाळी लावलेली होती, हा, तर ते ओपन होतं पहिलं, पण आता जाळी लावली होती त्याला, ती जाळी पडली तर त्याच्यावरती ब्रिज सोबत ती जाळी होती, त्या जाळीवर सगळे पडले। 60-70 लोक असतील, त्याच्यात पुन्हा 2 व्हीलर पण होत्या, 8-9 2 व्हीलर होत्या, त्याच्या 2 2 व्हीलर तर वाळून पण गेल्या। म्हणजे ट्रॅफिक लागलं या 2 व्हीलरसाठी, मग एका जागेवर थांबण्यात आलं। मग ते ब्रिजची कॅपॅसिटी संपली, ती डायरेक्ट पडला खाली आणि तिथं जास्त खाली म्हणजे बारीकी सरीकून सपोर्ट होता, तिथं सपोर्ट नव्हता, तिथं जास्त लोक थांबले। गाड्या वगैरे होत्या तिथे 2 व्हीलरमुळं लोकांना येता जाता आलंच नाही, त्याच्यामुळे सगळे 2 व्हीलरमुळे येणारे जाणारे लोक तिथं थांबले आणि थांबल्यामुळे ओव्हरलोड झाला। ओव्हरलोड झालं।
टू व्हीलर नसते तर असं काही झालं नसतं. आधी पलीकडे गेलो, नंतर रिटर्न घरी यायच्या वेळेस आलो.